गावाच्या पूर्वेला लटकुवा पाडा. या पाड्यावर ओमऱ्या दादाचं एकटं घर. गावात त्याचा दरारा. गावातल्या प्रत्येक लाडीनं म्हणजेच विवाहितेनं डोक्यावर पदर घेतला पाहिजे, म्हाताऱ्या कोताऱ्यांचा मान राखला पाहिजे, या बाबतीत आग्रही असणारा आणि प्रसंगी त्यापोटी सजा देणारा ओमऱ्या दादा गावात कुठं दिवसा पीठ दळण्याचा आवाज आला तरी सरळ त्या घरापुढे जाऊन अंगणातून कोंबडा आरवावा तसा आवाज काढायचा आणि विचारायचा, तुझ्याकडे आत्ता पाठ झाली का म्हणून आत्ता पीठ दळतीये? कोणा पुरुषाच्या कडेवर तानुलं मूल दिसलं तर हा ओरडायचा, का रे, याची आई मेली का? पाड्यावर एकाकी घर, डोंगरापाशी डेंगारा घेऊन उघड्यावर झोपणारा, बासरीच्या तालासुरावर नाचून दादागिरी करणारा, उंचापुरा, धडधाकट, काहीसा रागीट, भांडणाचा वचपा काढल्याशिवाय शांत न होणारा, स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवणारा ओमऱ्या दादा. तो आपल्याला आधार देईल या आशेवर फत्या तिथे येऊन पोहोचला. महूची फुलं गळण्याचा हंगाम सुरू होणार होता. फुलं गोळा करण्यासाठी बांबूंची टोपली विणण्यात ओमऱ्या दादा गर्क होता. फत्याला येताना पाहून ओमऱ्या दादानं त्याचं स्वागत केलं. आओ फत्या. फत्या खालमानेनं बसला आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, दादा, मला गावात फार काळ दिवस काढता येतील असं वाटत नाही. कोण्या माऊलीची नजर लागली कोणास ठाव. एकामागून एक करीत घर संपवायला आली. जहारी जहारी जाणू, चहारी चहारी गोढान वेद दोरीना भोट ठेवली. त्यांना आपल्या चुलत सुनेविषयीचा ती चेटूक करत असल्याचा संशय ओमऱ्या दादा पुढे मांडला. केव्हा घात करील काहीच सांगता येत नाही. कधीपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. कणगीतलं दाणं संपत आलं. उद्याला पोरांना काय घालावं प्रश्न आहे. आता तुम्हीच बघा ना, कालच या बयानं पोरीचा घात केला. ती तरी वाचेल असं वाटलं होतं. एकुलती एक होती ती. गावाला विचारावं तर गाव गुमान आहे. सत्याकडे शेत मागावं तर सत्या शेती देत नाही. मरावं का जगावं काहीच कळत नाही. फत्याच्या डोळ्याला धार लागली. फत्याला पाण्याचं भांडं देत ओमऱ्याची बायको म्हणाली, अरे दादा, असं रडू नको. नियतीचा हात आहे तो. तू तरी काय करशील? घे पाणी घे. थरथरत्या हातानं पाणी घेत फत्या ते घटाघटा प्यायला. तिकडं ओमऱ्याची बायको ओमऱ्याला म्हणाली, कधीपर्यंत यातना भोगेल दादा? त्याला पाड्यावर बोलवून घ्या आपल्याबरोबर. तिकडली झाडं तोडून करील पोटापुरतं. नाहीतरी आपलं घरही एकटंच आहे पाड्यावर, तेवढीच सोबत होईल. तसं कर रे फत्या. गावात जमत नसलं तर ये बिराड घेऊन इथं. त्या रांधून घ्यायच्या घरात बिराड टाक. आता तू गावात राहायचं नाही म्हणतोय तर ये घेऊन बिराड. काय ते बघू. ओमऱ्या दादा.